दोन्ही सगळीकडे ते बरोबर आहे का मग? झालं सेट आहे सगळे सेट आहात का? येस. येस. मॅडम आजच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाल तुम्ही? खूप मस्त कार्यक्रम होता. तुमच्या नावासहित. मी विनीता देशमुख, एडिटर कॉर्पोरेट सिटीजन अँड इन चार्ज स्कूल ऑफ मीडिया, श्री बालाजी युनिव्हर्सिटी पुणे. तर मी 20 वर्ष इंडियन एक्सप्रेसमध्ये जर्नलिस्ट होते आणि RTI वापरून खूप इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मी केलेलं आहे. पण मागचे 10-15 वर्षापासून असं मी बघते की जो मीडिया यूज टू टॉक ट्रूथ टू पॉवर, तो मीडिया झाला आहे टॉकिंग ट्रूथ ॲज पर द पॉवर्स डायरेक्शन. सो दॅट इज द ट्रूथ. तर त्यामुळे ह्याच्यामुळं लोकांना कळतच नाही की काय खरं आणि काय खोटं. जे ब्रेन वॉशिंग गोदी मीडिया जे आपण म्हणतो ते करेल ते सत्य. आणि नुसतं आपण जर्नलिस्ट कसे होतो की स्टडी करून, डॉक्युमेंट्स घेऊन, रिसर्च करून, अभ्यास करून मग लोकांच्या समोर ते फॅक्ट्स द्यायचो. परंतु इथं नुसतं जोरजोराने संध्याकाळी ओरडायचं आणि लोकांच्यावर असं प्रेशर टाकायचं की बघा काय चाललंय ह्या देशात. आणि जसं झगडेजी म्हणाले की नॉन इश्यूजवर, रिलिजनवर, आणि इथं सगळे आपले इन्फ्रास्ट्रक्चर माहिती आहे की रोडचा इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, सगळा ढसमळ झालेला आहे. रोज 500 लोक, नितीन गडकरींनीच सांगितलं 460 लोक रोज ॲक्सिडेंट्समध्ये मरतात. ब्रिजेस करतात ते कोलॅप्स होतात. म्हणजे करप्शन तुम्ही समजू शकता की किती मोठं आहे. पण ते सगळं मीडिया दाखवत नाही. म्हणून आनंद आकाशे मी दोघं इंडियन एक्सप्रेसमध्ये आम्ही एकत्र होतो 1988मध्ये. तर विचार आला की आपण तरी काय करू, आपण काहीतरी करून लोकांच्या पुढं ठेवू की हा मीडिया जो आहे जरा सेल्फ रिफ्लेक्शन, म्हणजे आरसा जो असतो, आपण आरशात बघायला पाहिजे मीडियाने की खरंच तुम्ही आता काय आहात. आणि लोक म्हणजे बाकीचे स्टेक होल्डर्स, ते एज्युकेशनमध्ये असू दे, मीडियाच्या एज्युकेशनमध्ये, मार्केटिंगच्या डिपार्टमध्ये असू दे, NGOज असू देत, सिटिझन्स असू देत, त्यांच्या परसेप्शनप्रमाणे मीडिया काय आहे. आधी जे काय छापायचं पेपरमध्ये ते म्हणजे सत्य होतं, अंतिम सत्य. पण आता लोक म्हणतात ह्याला अजेंडा आहे का, काही मोटिव्ह आहे का, ही बातमी का केली, असं सगळं पसरलंय आणि आपल्या सगळ्यांचं इमेज जे आहे ते डेंट झाले. मॅडम आज जे तुम्ही बॅरोमीटर ऑफ मीडिया असं एक पुस्तिकाचं विमोचन केलं, त्याचे काय रिझल्ट्स आहेत, त्याच्यातनं काय निकष निघत आहेत की काय करता येईल पुढे? तर काही जे निकष आहेत ते एक म्हणजे भयंकर की गव्हर्नमेंटचा दबाव आणि त्याच्याबरोबर मल्टीनॅशनल कंपनीज किंवा मोठे प्रायव्हेट कंपनीज त्यांचा दबाव. म्हणजे आधी न्यूजपेपर्स एडिटरच्या नावांनी ओळखले जाते. अरुण शौरी म्हणजे इंडियन एक्सप्रेस. आता कुठलं पॉलिटिकल पार्टी सपोर्ट करते त्याच्यावर ते न्यूजपेपरचं इमेज कळतं की ते कोण आहे. तर त्यामुळे हे दोघांचे प्रेशर असल्यामुळं आणि आतली गोष्ट मला माहिती असल्यामुळं PMO ऑफिसमध्ये जे मीडिया ॲडवायझर आहेत, आधी मोठे जर्नलिस्ट येऊन गेले, HK दुआ वगैरे, आणि ते ॲडवाईज तर करतातच. पण हे जे मीडिया ॲडवायझर ज्यांना काल हाकलून दिलं, तुम्ही वाचलं असेल हिरेन जोशी, तर ते अक्षरशः कॅलेंडर दिवसाचं काय किती वाजता दाखवायचं हे पाठवतात सगळ्या व्हॉट्सॲप एडिटर्सना आणि त्याप्रमाणे ते एडिटर्सनी दाखवलं पाहिजे. एक माझे मित्र होते जे एक्झिक्युटिव्ह एडिटर होते एका मीडिया चॅनलचे, त्यांनी नोकरी सोडली. ते म्हणाले की हट्टात आम्हाला मेसेज यायचा की 2 तास पाकिस्तान दाखवा, कुठून आणायचं मटेरियल, काय करायचं. म्हणजे हे सगळं लोकांना माहिती नाही. परंतु मीडिया बाहुली झाली आहे, पपेट्स ऑफ द मनी. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे मनी पॉवर आहे आणि त्यांच्याकडे मसल पॉवर आहे. हे 3 पॉवर जे आहेत, मनी पॉवर, मसल पॉवर आणि
गव्हर्मेंट पॉवर, पॉलिटिकल पॉवर, तर हे डिक्टेट करतात आपल्याला. तर आपण जरी थोडे मीडिया चांगलं काम करत असलो तरी आपल्याला आता कोणी भाव नाही देत. आपण ते म्हणतात, आणि ब्रेन वॉशिंग केल्यामुळं, आणि मुख्य म्हणजे काय झालं आहे, त्यांनी आपलं देश वाटून घेतलं आहे. डिव्हिसिव्हनेस म्हणजे मी म्हणते BJP पार्टी हिंदुत्वाची चालेल, पण तुम्ही मीडिया म्हणून काय दाखवता? तुम्ही तुमच्यावर आहे. तुम्ही जर ते काउंटर केलं फॅक्ट्सनी आणि रिसर्चनी तर डेमोक्रेसी अजून डिव्हिसिव्ह झाली नसती. तर मी जास्त BJPला पेक्षा मी हे गोदी मीडियाला करते, म्हणजे दोष देते की त्यांनी ह्या देशाला तुकडे तुकडे करून टाकले. आजकाल काही रिपोर्टर्स सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वापरून रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना तितकी काय क्रेडिबिलिटी मिळत नाही. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टी? नाही, काही जे आहेत, एक मी जेव्हा पंजाबचं फार्मर्स प्रोटेस्ट चालू होतं तेव्हा मीडिया, तुम्हाला माहिती आहे, लिगसी मीडिया नुसतं खलिस्तानी हे ते नुसतं ओरडत होते. एक जर्नलिस्ट आहे सुनील मेंघानी, तुम्ही त्याला फॉलो करा. तो ट्विटरवर रात्री एकदम मध्यरात्री पण तेव्हाचं पोझिशन काय आहे, असली गोष्ट काय आहे, तो ते दाखवत होता. आणि त्याच्यावर मी त्यालाच फॉलोच करायची. तर त्यामुळे सोशल मीडिया हे खूप मोठी शक्ती झालेली आहे. आणि आपल्याला काही टाइम्स ऑफ इंडिया नको, इंडियन एक्सप्रेस नको, कोणी नको. आपण आपलं आणि आपलं मोबाईल घेऊन आपण जास्त लोकांशी पोचू शकतो. इंडियन एक्सप्रेस यांचा असेल काहीतरी 50,000 लाख टाइम्स ऑफ इंडियाचा, पण आपण 10 लाख 1 कोटी लोकांना आपण पोचू शकतो. त्यामुळे सोशल मीडियाचा पॉवर जास्त आहे. आणि माझा नेक्स्ट आहे की आपण सगळ्यांना एज्युकेट करायला पाहिजे की ते सोशल मीडिया कशाला करतो, कुणाचं फॉरवर्ड करायचं, की हे राम 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 करायचं आणि रावणासारखं वागायचं, आणि तेच आपण फॉरवर्ड करायचं कशासाठी? आपण आपलं स्टोरीज, अमेरिकेत काय होते सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्या सोसायटीमध्ये काय होते? मला बघा ना, इथे सगळे बिल्डिंग्स आले, कसे आले, परमिशन्स काय आहेत, गार्डन कुठे आहे, हॉस्पिटल कुठे आहे, नुसते आपले 30 स्टोरीज चालेल. आपण ही जरी स्टोरी लोकांना सांगितली तर त्यांना दे विल बी वेल इन्फॉर्म. दुसरं आहे की सिनियर जर्नलिस्ट जे होते खूप जण, रवीश कुमार, दीपक शर्मा, प्रसून वाजपेयी, मग ते देशभक्त, असे खूप जण त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल केलं. तर ते असं जर केलं तर त्यांचे किती व्ह्यूअरशिप्स आहेत, जेवढं टीव्हीचं नाही आहे तेवढं त्याच्या 10 पटींनी त्यांचं व्ह्यूअरशिप असतं. निखिल वागळे. तर त्यांच्याकडून आपल्याला खरं कळतं. आता लोक काय म्हणतात, ते एकदम अँटी आहेत, ही आधी प्रो आहे, पण रीडर्सना माहिती आहे की काय बरोबर आहे. आपण जर त्यांचं वाचलं तर आपण वी कॅन बॅलन्स की हे असं म्हणताय, टीव्हीमध्ये असं आरडाओरडा चाललाय. तर ऍक्च्युली काय, कारण रीडर्स जे आहे तो फार हुशार असतो. रीडर्स डम नसतात, किंवा हे जे ते तमाशा करतात टीव्हीवर, त्यांना असं वाटतं की लोक इम्प्रेस होतात, असं काही नसतं. आतून सगळ्यांना माहिती असतं, पण ते हेल्पलेस आहेत, ते करणार काय. तर त्यामुळे हे मीडिया बॅरोमीटर आम्ही खूप त्याचं ॲम्प्लिफिकेशन करणार आहे, की दाखवायला की ह्यांनी जे काय म्हणतात रेटिंग्स दिलेत ते सगळे खूप सिनियर जर्नलिस्ट आहेत. या त्यांचं पूर्ण लिस्ट तुम्हाला मिळेल ते बुकलेटमध्ये. तर ते घेऊन आपण कसं आपला मीडिया सुरू करू. आपल्याला नकोय काही कुणाची नावं, आपण आपलं सुरू करून कसं आपण ट्रूथ वी कॅन गिव्ह टू रीडर्स. आय थिंक दॅट इज अ व्हेरी होपफुल अँड अ व्हेरी ब्राईट फ्युचर. Like media like you all are more powerful than any mainstream media. Yeah. तर त्यामुळे आपण, you should not think that you are small. So we can create an ocean of information through RTI. आणि RTI पण you have to take RTI as the tool of investigative journalism. आपल्या सगळ्यांना RTI करता येतो. सेक्शन 4 मध्ये 30 दिवस थांबावे लागत नाहीत. कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन डिमांड करू शकतो. तर त्यामुळे असे डॉक्युमेंट्स घेऊन आपण जर
ते सगळं सत्य बाहेर काढलं तर ह्या इंडियाचं जे ब्रोकन वॉल झालेलं आहे ड्यू टू लॅपडॉग मीडिया तो सगळा बदलेल. छान थँक्यू मॅडम थँक्यू तुम्हाला salute आहे खरंच.